जय शिवराय मित्रांनो. माझं नाव अभिषेक क्षीरसागर. मित्रांनो, तुम्ही पिक्चर वगैरे पाहत असाल, म्हणजे मराठी म्हणा, हिंदी म्हणा किंवा हॉलिवूडची म्हणा. तुम्ही एक गोष्ट कधी ऑब्झर्व केली आहे का, की एखादी हिरोईन जी असते तिचं एक करिअर जे आहे 18व्या-20व्या वर्षी सुरू होतं आणि एक 30-35 पर्यंत संपून जातं. म्हणजे जेव्हा तिचं लग्न वगैरे होतं तेव्हा ती पूर्णपणे ह्या गोष्टीतून रिटायर होती. पण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी एक अभिनेत्री होती जी 1930च्या दशकामध्ये लग्न झाल्यावर 4 मुलं झाल्यावर अभिनय क्षेत्राकडे वळली. पण ती लग्न झाल्यावर 4 मुलं झाल्यावर अभिनय क्षेत्राकडे का वळली असेल हे आपण जाणून घेऊया. तर 16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई आणि नंतर सगळ्या अडचणींना सामोरं जात बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे लीला चिटणीस. त्यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखंच होतं. 1909मध्ये जन्मलेल्या लीला चिटणीस त्या काळातील अत्यंत शिक्षित महिलांपैकी एक मानल्या जायच्या. त्यांनी आर्ट्समध्ये बॅचलर डिग्री घेतली होती. मात्र आधुनिक विचार असूनही त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न फक्त वयाच्या 16व्या वर्षी गजानन यशवंत चिटणीस यांच्यासोबत लावून दिलं. लग्नानंतर काही वर्षांतच त्या 4 मुलांची आई झाल्या आणि घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये पूर्णपणे गुंतून गेल्या. काळ जसा जसा पुढे गेला तसं तसं त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव वाढू लागला. रिपोर्ट्सनुसार त्यांच्या पतींना दारूचं व्यसन होतं आणि त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण झाला. शेवटी लीला चिटणीस यांनी धाडसाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि 4 मुलांची जबाबदारी स्वीकारली. त्या काळात मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी स्कूल टीचर म्हणून काम सुरू केलं. पण थिएटर आणि अभिनयाशी असलेलं त्यांचं नातं त्यांना पुन्हा फिल्म इंडस्ट्रीकडे घेऊन आलं. सुरुवातीला त्यांना छोटे छोटे रोल्स मिळाले. काही चित्रपटांमध्ये त्यांनी एक्स्ट्रा म्हणूनही काम केलं. 1937मध्ये जेंटलमॅन डाकू या चित्रपटातून त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला. या चित्रपटात त्यांनी पुरुषाचा वेश घेऊन ॲक्शन सीनसुद्धा केले होते. मात्र 1939मधील कांगन चित्रपटामुळे त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी अशोक कुमार यांच्यासोबत बंधन आणि झुला सारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं. लीला चिटणीस या प्रसिद्ध लक्झरी सोप ब्रँड लक्सच्या पहिल्या ब्रँड अँबॅसिडरसुद्धा होत्या. त्या काळात समाजाच्या विरोधात जाऊन अभिनेत्री होण्याचा निर्णय घेणं खूप मोठी गोष्ट मानली जायची. कुटुंबानेही त्यांना मोठा विरोध केला, पण त्यांनी त्यांचा विरोध झुगारून लीला चिटणीसांनी स्वतः स्वप्न सोडलं नाही. त्यांनी आपल्या संघर्षाबद्दल चंदेरी दुनिया या आत्मचरित्रात सुद्धा लिहिलं आहे. त्यांची स्टोरी आजही अनेकांसाठी इन्स्पिरेशन मानली जाते, कारण त्यांनी कठीण परिस्थितीतही हार न मानता स्वतःचं आयुष्य नव्याने उभं केलं. शेवटी 14 सप्टेंबर 2003 रोजी त्यांचा मृत्यू झाला.